कोणतं वळण घेईल कोणाला सांगता येणार नाही। वेगवेगळे अंदाज आणि वेगवेगळ्या कपोलकल्पित घटना राजकीय आखाड्यांचं विश्लेषण करताना अनाकलनीय हाच मुद्दा डोळ्यासमोर येतो। गेल्या महिन्याभरात भाजपने एकनाथ शिंदेंची केलेली कोंडी तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच आहे। आता चर्चा होत आहे ती एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना देवेंद्र फडणवीस बंद करणार असल्याची। काय खरं काय खोटं समजून घेऊ विशेष व्हिडिओमधून। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इब्लिशच्या या राजकीय व्हिडिओमध्ये। विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांनी अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या। आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनांमुळे मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मास्टर स्ट्रोक मारला अशी चर्चा त्यावेळी होतीच। विधानसभा निवडणूक संपल्या आणि महायुतीची सत्ता आली। मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे गेलं तर उपमुख्यमंत्रीपद प्रामुख्याने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं। पण भाजपला आता एकनाथ शिंदे नकोसे झाले की काय अशी चर्चा होताना दिसून येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या फडणवीस सरकारने स्थगित देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेचा लाभ देण्यात आला होता। मात्र देवेंद्र फडणवीसांनी ही योजना थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच आनंदाचा शिधा ही योजना देखील थांबवण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे। या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवले जात होते। मात्र सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढत असल्यामुळे या योजनांना स्थगिती देण्याचा विचार केला जातोय। इतकंच नव्हे तर गोरगरीब आणि कामगारांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेबाबतही सरकार पुनर्विचार करत आहे। या योजनेमुळे हजारो गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध होत होतं। मात्र या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो आणि तिजोरीवरील ताणामुळे ही योजना बंद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। फडणवीसांच्या या सर्व भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे। मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर ही स्थापन करण्यात आलेल्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असतात। त्यानुसार या समितीचे अध्यक्षपद आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आहे। आपत्कालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते। या समितीत अजित पवार यांच्यासह महसूल, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे। विशेष करून एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असूनही त्यांना या समितीतून वगळण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। राज्यात मोफत योजनांवर गंडांतर आलं आहे का? जनतेसाठी सुरू असलेल्या या महत्त्वाच्या योजनांचं भवितव्य काय असेल यावर लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाईल। बाकी तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।